श्री शिवाय नमस्तुभ्यम. वार रविवार. आज आपण रेकीची साधना करतो. आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र, ज्याचं स्थान आहे दोन्ही भुवयांच्या मध्ये. या चक्रेवर रेकीची साधना आपण करतो बीजमंत्रांसहित. या चक्राची रेकी साधना करण्या अगोदर आपण ह्या चक्राला आधी ॲक्टिवेट करून घेतो. बघा, इंडेक्स फिंगर घ्यायचं. इंडेक्स फिंगर घेऊन तुम्ही इथे सर्क्युलर मोशन द्यायचं आहे, क्लॉकवाईज द्यायचं आहे, नंतर अँटी क्लॉकवाईज द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही रेकीची साधना करायची आहे. जर ह्या चक्रासंदर्भात जर कोणाला काही अडथळे असतील, भविष्यातल्या आपल्या संकल्पना जर स्पष्ट होत नसतील, तर योग्य दिशा मिळण्यासाठी आणि इथल्या चक्राला आणि इथल्या सूक्ष्म अवयवांना चालना देण्यासाठी आजची रेकीची साधना खूप फायदेशीर ठरते. हे चक्र आहे जे पवित्रतेचा संबंध आहे पवित्र आत्म्याशी आणि गुरुतत्वाशी. सगळ्या गुरूंचं स्मरण करून, रेकी गुरूंचे आभार मानून आणि त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक गुरूंचे आभार मानून, वारंवार आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे आभार मानून आज आपण रेकीची साधना करतो. कल्पनेमधून आपण इथे गर्द निळ्या रंगाचे 2 पाकळ्यांचे फूल बघण्याचा प्रयत्न करतो. 2 पाकळ्या ज्याचा संबंध आहे पवित्र आत्म्याशी आणि या मनुष्य जन्माशी. आणि मग आपण रेकीची साधना करतो. तर ती बीजमंत्र अशी आहेत. मूळ बीजमंत्र आहे मकार रूपी ओम, आणि मग हम, आणि मग शम. त्याचं उच्चारण केल्यामुळे इथल्या अवयवांना चालना मिळते, ऊर्जा मिळते आणि हे चक्र व्यवस्थित काम करण्यासाठी मदत होते. तर गुरूंचं स्मरण करायचं आहे. अधिक मास आहे म्हणून भगवंताचे स्मरण करायचं आहे, महालक्ष्मींचं पण स्मरण करायचं आहे आणि मग रेकीची साधना करायची आहे. तर आजचा रविवारचा दिवस असल्यामुळे काल भैरव देवांचं पण तुम्ही स्मरण करायचं आहे आणि मग रेकीची साधना करायची आहे. तर रेकीची साधना करण्या अगोदर रेकी गुरूंचे आभार मानून मग रेकीची साधना करा. आणि बीजमंत्र अनुक्रमे अशी आहेत. ओम हम क्षम सोहम. सोहम म्हणजे सातत्याने आपण आपल्या स्वतःला जाणीव करून द्यायची आहे की आपण देवाने निर्माण केलेला एक आनंदी आणि पवित्र आत्मा आहोत. या पवित्र आत्म्याद्वारे आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत. रेकी ही मंगलकारी ब्रह्मांडीय शिवशक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात येते तेव्हापासूनच आपल्या आयुष्यामधल्या संकटांची तीव्रता कमी व्हायला लागते. पूर्ण विश्वास ठेवून जेव्हा आपण सातत्याने रेकीचं ध्यान करतो, आपली आंतरिक शक्ती वाढण्यासाठी मदत होते, चक्र सक्षम होण्यासाठी मदत होते. नक्की हा सुंदर आशीर्वाद आपल्या आयुष्यात घेऊन या आणि बघा आपलं आयुष्य किती अजून आनंददायी होते. श्री शिवाय नमस्तुभ्यम.